श्रोतेहो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात राजेंद्र नारायण जोशी यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो नमस्कार. आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं आणि माझ्या शेतकरी बंधूंचं स्वागत करते. श्रोतेहो, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून तो केवळ अन्नधान्याचे उत्पादनच नाही तर ग्रामीण जीवनाचा आधार आहे. परंतु बदलत्या काळानुसार शेतीत तंत्रज्ञानाचा समावेश करणे आवश्यक झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक उत्पादक, सोपी आणि पर्यावरणपूरक बनत आहे. तर आजच्या या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण जाणून घेऊया आधुनिक तंत्रज्ञान आणि आजची शेती याविषयी. आपल्याशी बातचीत करायला आले आहे राजेंद्र नारायण जोशी, मुक्काम पोस्ट वलगाव, तालुका जिल्हा अमरावती येथून. तर श्रोते हो, ते 30 वर्षापासून शेती व्यवसाय करत आहेत आणि शेती कामासोबतच त्यांना सामाजिक कार्यामध्येही विशेष आवड असल्यामुळे ते अनेक संस्था संचालक पदावर सुद्धा कार्यरत आहेत. त्यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीतर्फे राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न विशेष कृषी कार्य पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यासोबतच जुलै 2021 मध्ये हरभरा उत्पादनात द्वितीय क्रमांक पुरस्कार पंचायत समिती अमरावतीतर्फे सुद्धा मिळाला आहे. तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विक्रमी उत्पादन शेतकरी म्हणून सुद्धा सत्कार मिळाला आहे. सर नमस्कार. आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. तर सर, मला आजच्या कार्यक्रमात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणी उत्पादन कमी होताना आपल्याला दिसते, तर याची कारणे काय सांगाल तुम्ही? यांची कारण खास आहे की आजकाल गुरंढोरं म्हणजे जनावरं फार कमी झालेले आहे. त्यामुळे आपल्याला जे रासायनिक खताचा वापर चालू आहे त्यामुळे जे आपलं जुनं खत जे आहे शेणखत किंवा बकऱ्याचं मेंढ्याचं जे खत होतात ते खत फार कमी होऊन राहिलं. आणि जमिनीला सुपीक जमीन करण्यासाठी जितकं आपण म्हणजे कुजलेलं खत वापरतो, म्हणजे आता गांडूळ खत झालं, हे खत झालं, कंपोस्ट खत झालं, ह्या खताचा वापर फार कमी आहे. आणि ह्या खताचा वापर कमी असल्यामुळं आता उत्पन्नात आपलं फार कमी झालेलं आहे. अच्छा. जर आपल्याला एकरी उत्पादन वाढवायचे असेल तर त्यासाठी महत्वाचे घटक कोणते? आपल्याला आता महत्वाची उत्पादन वाढवायचे असेल ते जे आपण जे पेरून राहिलो जमीन पेरताना आपण म्हणजे पट्टा पद्धत, बीपीएफ पद्धत, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि नवीन बियाणे जे निघतात नवीन बियाण्याचा वापर करणे. आजकाल म्हणजे कृषी विद्यापीठमध्ये नवीन नवीन बियाणे संशोधित होतात. जे बियाणं नवीन निघालं आहे ते बियाणं जास्त पिकतात. त्यामुळे कास्तकारांनी नवीन बियाण्याकडे लक्ष द्यावं. नवीन म्हणजे जे नवीन आता आजकाल म्हणजे 12 वर्षाच्या आज जे बियाणं निघालं आहे ते कृषी विद्यापीठ बियाणं तयार करतात आणि त्या बियाणाचं F2, F1 जे बियाणं आहे ब्रीडर किंवा F1 हे बियाणं घेऊनच आपण शेतांनी पेरावं. आणि ते स्वतःचं बियाणं स्वतः पेरावं तर तो आपल्याला उत्पन्न खर्चही कमी होईल आणि उत्पन्नात वाढही होईल. आणि शेतीची हे जमीन सुपीक करण्यासाठी आपण शेणखत किंवा त्यामध्ये आपण रासायनिक खत आणि वेळोवेळी फवाऱ्यावर लक्ष करणे आणि यंत्रणाद्वारे जे नवीन आजकाल यंत्र निघाल्या यंत्रांचा उपयोग करूनच आपण जमीन पेरावी तर उत्पन्नात वाढ होईल. अच्छा. आता आपण पाहत आहे की जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, तर त्याला नेमकी कोणती कारणं आहेत? आजकाल पर्यावरणाचं फार कारण आहे मॅडम. पर्यावरणमध्ये म्हणजे आपण फार लक्ष देत नाही. झाडं लावणं, पाऊस जमीनमध्ये पाणी अडवणं, पाणी जिरवणं आणि पाणी अडवून तलाव शेतामध्ये तलाव खोदणं, पाणी अडवणं. पाऊस जर कमी झाला तर आपण त्या तलावामधून पाणी घेऊ शकू किंवा ट्यूबवेल करणं किंवा विहीर ह्या म्हणजे आपण इरिगेशनवर थोडंसं लक्ष दिलं. आपले खारपान पट्ट्या असल्यामुळे की आपण हे करू शकत नाही, पण आपण गुरं जनावरं पाळून त्यांचं खत जर आपण जमिनीमध्ये टाकलं, रासायनिक खताचा वापर जर कम केला आणि ह्या खतावर आपण जुन्या खतावर जर आपण भर दिला तर जमीनमध्ये उत्पादन वाढेल. आणि जमीन उत्पादन वाढण्यासाठी महत्वाचं कारण जे आहे नवीन बियाणं जे आहे कृषी विद्यापीठ F1 निघालेलं. जसं आता मागच्या 2-4 वर्षा अगोदर अमरावती पंजाबराव कृषी विद्यापीठांनी नवीन बियाणं काढलेलं होतं. अंबा व्हेरायटी होती आणि अंबा व्हेरायटी एकदम चांगली व्हेरायटी होती. ती मी व्हेरायटी पेरलेली होती आणि मी स्वतः पंजाबराव कृषी विज्ञान शास्त्रज्ञ म्हणून एक तिथं नियुक्तीपद झाले होतं. आणि ते मी त्यांच्या त्या पदावर असताना त्यांनी जी आम्हाला माहिती दिली आणि ते बियाणं मी वापरलं आणि ते लोकांना दिलं. त्यामुळे लोकांना भरपूर पीक झालेलं आहे. म्हणजे आपण नवीन बियाणाचा जे आपण वापर करावा त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. अच्छा.
म्हणजे आता जे बाजारात नवीन बी बियाणं उपलब्ध आहे, सरकारने उपलब्ध करून दिले, त्याचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे. आता आपल्याला शेतीमध्ये उत्पादन वाढवायचे असेल तर लागवड पद्धती महत्वाची समजली जाते का? कोणती लागवड पद्धती महत्वाची समजली जाते? लागवड पद्धती म्हणजे आजकाल नवीन पद्धतीमुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घेणं, नवीन यंत्रणाचा वापर करणं, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणजे फार आता योग्य झालेलं आहे. ट्रॅक्टरद्वारे जसं आता बीपीएफ झालं, बीपीएफ पद्धतीमुळे म्हणजे कसं आपण 4 तास फिरतो आणि 2 तास मोकळे ठेवतो आणि ते मोकळं तास ठेवल्यामुळं त्याचं पाऊस जे आहे ते पाऊस जमिनीमध्ये मुरते आणि ते पाणी 4 तासांना मिळतात. आणि म्हणजे असं जर आपण केलं तर पट्टा पद्धत झाली, बीपीएफ पद्धत झाली किंवा वरम पद्धत झाली, ह्या नवीन पद्धतीचा वापर जर केला तर जमिनीत उत्पादनात आपली वाढ होईल. अच्छा, तुम्ही स्वतःच्या शेतात जी बीपीएफ पद्धती आहे त्याने सोयाबीन आणि इतर पिकांची पेरणी करता, तर ही बीपीएफ पद्धत काय आहे? बीपीएफ पद्धत म्हणजे अशी आहे मॅडम की बीपीएफ जे हे यंत्रणा आहे, नवीन तंत्रज्ञानाचं यंत्रणा आहे, ट्रॅक्टरवर निघालेलं यंत्रणा आहे. ते बीपीएफ मध्ये नंतर म्हणजे असं आहे की त्यांना 4 तास पेरल्यानंतर 2 तास जे पावळे असतात ते नागर टाईप असतात, ते तिथं खोल जातात आणि तिथं ते पाणी मुरतं आणि ते पाणी मुरलं की ते पाणी म्हणजे पाऊस जर कमी झाला तर आपल्याला उत्पन्नात भरपूर वाढ होते नवीन पद्धत तंत्रज्ञानामुळे. त्यामुळं बीपीएफ पद्धत किंवा वरम पद्धती तशीच आहे. जिथं पाऊस जास्त झाला तिथं आपण वरमानं जर पेरलं तर ते तूर सडणं, पीक सडत नाही, पिकाचं नुकसान होत नाही. म्हणून वरम पद्धत आणि बीपीएफ पद्धत आजकाल नवीन तंत्रज्ञानाचा आपण अभ्यास करून जर जमीन पेरली तर आपल्याला जमीन फायद्यात राहील. अच्छा, म्हणजे एकूणच ही शेतीसाठी खूप उपयुक्त पद्धती आहे. आपण आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी कोणतं तंत्र वापरता किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण कुठल्या पद्धतीने करता? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आम्ही जसं रावरी कृषी विद्यापीठ आहे आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, ह्या विद्यापीठमध्ये नवीन बियाणं आहेत. नवीन बियाणं जे फाउंडेशन बिल्डर जे होतात तिथं आम्ही हमेशा म्हणजे वापर पाहणा करत जातो. यांचं म्हणजे आता कृषी हे लागतात त्यांची कृषी शिवार फेरी, त्यामध्ये ते नवीन बियाणं कोणतं आहे, कशामुळे पेरा, कसं पेरा हे पूर्ण माहिती देतात. त्यामुळे त्या शास्त्राचा आपण अभ्यास केला. जसं मी अगोदर दिल्लीला जाऊन आलेलो होतो, त्यानंतर पुण्याला जाऊन आलो, त्यानंतर हैदराबाद ॲग्रोसिटी कंपनीला जाऊन आलो, बारामतीला जाऊन आलो, अकोल्यालाही, नागपूरलाही, म्हणजे त्यांचे जे कृषी मेळावे असतात आणि ते कृषी मेळाव्यामध्ये जर आपण गेलो, कृषी मेळावा म्हणजे त्यांचे विद्यार्थी लागलेले असतात की तिथं कोणतं बियाणं नवीन आलेलं आहे, कसं पेरायचं, काय पूर्ण माहिती मिळतात. जसं आता आपला म्हणजे शिवराज सिंग यांनी नागपूरला आले होते, त्यांनी पूर्ण माहिती दिली होती. नितीनजी गडकरी साहेब हे आले होते, यांनी म्हणजे आपल्याला जे नवीन शेतीबद्दल कसं उत्पादन वाढायचं हे आपल्याला पूर्ण माहिती देतात त्यावेळेस. आणि आजकाल सोशल मीडियाचा वापर करणे, दुसरा आपण कास्तकाराशी चर्चा करणे, कास्तकाराची चर्चा करून आपण आपले देवाणघेवाण जो विचार आहे की आपण कसं पेरतो, का पेरतो, याची चर्चा होऊन जर आपण हे केलं आणि सोशल मीडियाचा वापर केला, आजकाल ई ॲप याचा मोबाईलवर निघालेला आहे. ई ॲपमध्ये पुष्कळशी माहिती शेतीची येऊन जातात आणि ही माहिती पद्धत जर आपण करून पेरली तर एकदम ते उपयोगी होईल. कारण की जुन्या पद्धत आणि नवीन पद्धतमध्ये पुष्कळ फरक झालेला आहे. जुने वडिलोपार्जितचा असा विचार होता की आपला मुलगा कमी शिकलाय त्याला जमिनीत टाकायचं म्हणजे तो जमीन पाहू शकेल, पण आजच्या पिढीत तसं राहिलेलं नाही. आजकालच्या पिढीत असं आहे की जो जास्त शिकलाय, ज्याला तंत्रज्ञानाचा वापर आहे, त्यांना मोबाईल हे ॲप सगळं समजतात, त्यांनी शेती करावं असं झालेलं आहे. कारण की साध्या माणसाची शेती ही राहिलेली नाही आहे. जसं ड्युटीवर आपण जाताना म्हणजे क्लास 1 क्लास 2 ऑफिसरची पोस्ट पाहून पाहतो, तशीच आजकाल शेती पद्धती असं झालं आहे. नाही तर आजकाल गिरायकी म्हणजे दुकानदारी आजकाल म्हणजे कोणतंही औषध आपल्याला देऊन आपल्याला कास्ताची फसवणूक करतात. तर तसं व्हावं नाही म्हणून कास्तकारच हा हुशार झालेला असला तर त्याची फसवणूक होणार नाही. बरोबर आहे. प्रत्येकाने आता सोशल मीडिया आणि AI सुद्धा आलाय, त्याचा वापर करायला पाहिजे कारण त्याच्या माध्यमातून बरीचशी माहिती आपल्याला मिळते. तर खूप छान माहिती सर तुम्ही सांगितली आहे. तर आजच्या कार्यक्रमात इथे आपल्याला एक गाणं ऐकायचं आहे, तर तुम्ही श्रोत्यांना कोणतं गाणं ऐकवाल? उपकार पिक्चर मधलं माझं लक्ष आहे, मेरे देश की धरती उगले सोना उगले मोती, ही गाणं म्हणजे शेतकऱ्यासाठी आहे आणि खरोखर चांगलं गाणं होतं त्यावेळेस. हो, तर ते गाणं ऐकायचं. तर श्रोते हो, इथे ऐकूया सरांच्या आवडीचे हे गीत. तर श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत राजेंद्र नारायण जोशी, जे शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळ वलगाव येथे अध्यक्ष आहेत आणि विदर्भ विभागीय सहकारी बोर्ड अमरावती, प्रेम किशोर सिक्ची ॲग्रो प्रोड्युसर कंपनी वलगाव, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था वलगाव आणि वलगाव सेवा सहकारी संस्था या ठिकाणी संचालक पदावर कार्यरत आहेत आणि कृषी विभागाच्या आत्मा या संस्थेचे संचालक पदावर ते कार्यरत आहेत. तर या हंगामात तुम्ही कुठले पिकं घेता?
हा आम्हाला रब्बी हंगामात आता मॅडम मी गहू पेरलेला आहे रब्बीमध्ये आणि भुईमुंग सुद्धा पेरलेला आहे. आणि रब्बी हंगामात गहू आणि भुईमुंग म्हणजे हे इरिगेशनचं आहे. जिथे इरिगेशनची जमीन आहे तिथंच ते गहू आणि हे होतात. कोरडोमध्ये गहू आता होत नाही, अगोदर होत होते पण आता होत नाही. तर मी रब्बीमध्ये सध्या गहू आणि हरभरा पेरलेला आहे. आणि खरबीमध्ये मी कापूस, चना, तूर, सोयाबीन, भेंडी ही पिकं पेरलेली होती. अच्छा सर, हे जे तुम्ही शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळ स्थापन केलं आहे, तर याचं उद्दिष्ट काय आहे? याचं उद्दिष्ट म्हणजे आपण देवाला मानतो आणि देव आहे. आणि शारदा म्हणजे ही माझी आईचं नाव होतं आणि नारायण म्हणजे वडिलाचं नाव होतं. म्हणून बा आपलं आई वडिलाचं नाव आपल्या तोंडी यावं किंवा आई वडिलाचं नाव आपल्या स्मरणी राहावं यासाठी शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळाचं नाव केलेलं आहे. अच्छा. आणि त्यांचा उपयोग मॅडम यासाठी आहे की आपण नवीन शेती करताना शेतीमध्ये आपण काय पेरून राहिलो, काय नाही पेरून राहिलो याची माहिती, तंत्रज्ञान कसं लोकांपर्यंत पोहोचेल किंवा आपण त्याच्यातून कसा आपल्याला एक त्यांचा उपयोग होईल, त्यासाठी हे शारदा नारायण आपण केलेलं आहे. आणि हे शेतीसाठी केलेलं असल्यामुळे आणि मला सामाजिक कार्य करायची फार आवड लागलेली आहे. त्यामुळे सामाजिक कार्य करताना आजपर्यंत म्हणजे आपण 600 ते 700 लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन त्या शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळातर्फे केलेले आहे. निःशुल्क केले आहे गरिबांचे. म्हणजे आपण केले म्हणजे आपण त्याच्यात आपण आपण फक्त सहभागी आहोत. महात्मा ज्योतिबा फुले या स्कीममध्ये महात्मा हॉस्पिटल अमरावती नागपूर यांच्याकडे आपण पेशंट पाठवतात. त्यांना फक्त एक आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर आणि कंट्रोलचं कार्ड हे 2 वस्तू आम्ही त्यांच्याकडून पेशंटकडून घेऊन त्यांना न शुल्क लागतं आम्ही ते दवाखान्यात पाठवतो नागपूरला. त्यांचे आजपर्यंत 700 लोकांचे डोळ्याचे मोतियाबिंदूचे ऑपरेशन झालेले आहे. आणि त्याच नंतर आपल्या इथं अच्युत महाराज हॉस्पिटल आहे. त्या अच्युत महाराज हॉस्पिटलमध्येही आपण 30-35 जणांचे आपण म्हणजे एन्जिओप्लास्टी, बायोप्लास्टी हे या शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळातर्फे केलेले आहे. हे करण्याचा उद्देश हे असे झाले आपल्याकडून करणं झालं की आपण हर एक मंडळावर आपण संचालक असताना की आपण कुठं काही करावं हे एक सामाजिक एक कर्तव्य म्हणून जीवनात माणूस आल्यानंतर त्यांनी एक चांगलं काही काम करावं. आपल्याकडून पैसे जरी आपल्याशी कमी असेल पण आपली एक इच्छा आहे तर आपण नाही करू शकत. तर ज्या ज्या संस्था करतात त्या संस्थांचे संपर्क साधून ह्या लोकांचं कसं काम होईल हे आमचा उद्देश आहे. आपण नाही करू शकत पण आपल्या माहितीमुळे लोकांचा कसा फायदा होईल त्यामुळे लोकांपर्यंत आपण चांगलं काम करण्याची इच्छा असल्यामुळे शारदा नारायणचं आपण एक काम चालू आहे. आणि यामुळे आई वडिलांचं एक नाव निघतात. बरोबर. या मंडळाद्वारे आपण सामाजिक काम म्हणजे तुम्ही उत्कृष्ट शेती तर करताच आणि यासोबतच सामाजिक कार्य सुद्धा करता. आणि म्हणजे क्लास विद्यार्थ्यांचे जे आपण आहे की वलगावमध्ये जे शाळा आहे त्या शाळामध्ये आपण त्यांचे शिबिर घेतले विद्यार्थ्यांचे म्हणजे चेकअप करणं. आणि त्यानंतर कोरोना पिरियडमध्ये आलं होतं त्यावेळी शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळ प्रेमचंद चिकचे यांच्या आपल्याकडे हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलबद्दल आपण म्हणजे कोरोना पिरियडमध्ये पेशंट कोणी म्हणजे त्यावेळेस लसीकरण घ्यायला येत होते त्यावेळेस आपण ते लोकांना एक समजवून त्या मंडळामार्फत लोकांना एक असे जमा करून लोक आपण तिथं त्या लसीकरणासाठी नेलेले होते. म्हणजे स्टार्टिंगच्या वेळेस, नंतर तर लोकांना लस मिळाली नव्हती पण स्टार्टिंगच्या वेळेस आपण लोकांना गावात म्हणजे दोंडी देऊन हे घेऊन लसीकरण करा हे करा. त्यामुळे ते आपण शारदा नारायण मंडळ म्हणजे बरेचसे असे उपकरण घेतलेले आहे. आणि निःशुल्क सगळे सध्या जे वलगावचे आपण याच्या मार्फत घेतले सगळे निःशुल्क घेतलेले आहे. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत राजेंद्र नारायण जोशी यांच्याशी. तर आपण पाहतो की सौर ऊर्जेवर आधारित पाणी पंप आणि इतर उपकरणे विजेचा खर्च कमी करतात आणि प्रदूषणही टाळतात. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? शेतीमध्ये याचा उपयोग आपण कसा करायला पाहिजे? शेतीमध्ये गव्हर्नमेंटची स्कीम होती मॅडम, 90% सबसिडी होती. 10%वर तुम्ही सौर ऊर्जा घ्या आणि लावा. त्यामध्ये मी ते सौर ऊर्जाही लावलेली आहे. अच्छा. आणि सौर ऊर्जामध्ये त्यावेळेस काय की आमचं जे उन्हीचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यावेळेस बद्दलचं पिरियड असल्यामुळं पाणी त्यावेळेस संध्याकाळी ऑटोमॅटिक कम होऊन जातो. दिवसभर पाणी चांगलं चालतो, संध्याकाळी कम होतो. आणि उन्हीचं वापर म्हणजे हे असल्यामुळं सौर ऊर्जाचा वापर फार कमी व्हायला लागला आता. म्हणजे सबसिडी असूनही लोक त्यांचा उपयोग घेत नाही, घ्यायला पाहिजे पण लोक घेऊन नाही राहिले. काय होणार त्याच्यामध्ये काय, आपण ज्या प्लेटा लावतात ते प्लेटा शेतातून चोरून जातात. त्यामुळे लोक कास्तकार त्रस्त होऊन प्लेटा चोरून जातात बा म्हणून ते लावत नाही. आणि स्वतः आजकाल शेतात मजुराने म्हणजे आपण सहकारी किंवा आपण स्वतः हजर असलो ते राहतात. त्यामुळे सौर ऊर्जाचा वापर लोक कमी करतात. अच्छा. तर शेतीविषयक अनेक उपक्रम तुम्ही राबवत असतात, तर महिलांसाठी काही उपक्रम तुम्ही राबवले आहेत का? हा, महिलाविषयी आम्ही एक उपक्रम राबवले. शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळातर्फे राबवले. KVP दुर्गापूर आहे.
अच्छा. आणि इथे महिलांसाठी उपयोगाचे होतात आणि इतक्या दूर मला जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही आमच्या शारदानारायण कृषी विद्यापीठ वल्गाच्या माध्यमातून म्हणजे तिथं मसरूम कसं होतात, अच्छा. आवळ्यापासून आपण काय उपयोग घेऊ शकतो, आवळ्यापासून म्हणजे आपण ते कॅन्डी रस किंवा आंबाडीच्या फुलापासून रस, अच्छा. हे असे उपकरण आणि आवळ्यापासून बुकटी असं तयार करण्याचे केव्हीपी दुर्गापूर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अमरावती यांच्या मार्फत आपण हे राबवलेले आहे आणि महिला भरपूर येतात. त्यावेळेस महिलांना फार भरपूर उपयोग झाला आहे आणि बरेचशा महिलांनी तो उद्योग लावलेला आहे की आवळ्याची कॅन्डी करून विकलेले आहे, हे केलेलं आहे आणि लेडीजसाठी आम्ही असे उपक्रम राबवलेले आहे. तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून तुम्ही बाकी शेतकऱ्यांना कसे मार्गदर्शन कराल? आम्ही शेतात म्हणजे राहुरी विद्यापीठ, पंजाबराव कृषी विद्यापीठ इथून नवीन नवीन बियाणे आणून आणि बियाणाचं आपण ट्रायकोजमा, रायकोफ्लोर हे असं यांना बियाणांना लावून जास्त उत्पादन कसं वाढेल यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे. आणि ह्या भरमुळं काय झालेलं आहे मॅडम की हा भर देऊन की लोकांना मग आम्ही शेतात शिवार म्हणजे पीक निघाल्यानंतर कास्तकारांची शिवार फेरी, शेतात कसं पीक झालं याची शिवार फेरी करतो आणि शेतीवर चर्चा, शेतात नेऊन चर्चा करतो आणि कृषी विभागामार्फत शेतीवर चर्चा ह्या त्या मिटिंगा होत असतात, ते आम्ही शेतात राबवतो आणि लोकांची शेतात राबवतात. म्हणजे आम्ही त्यांच्या शेतात देवाणघेवाणीने पाहतो कसं आहे ते. कृषी विभाग झालं, आत्मा झालं, दुर्गापूर झाली, यांच्या मार्फत ह्या आम्ही त्या राबवतो आणि त्यामुळे त्यांच्या त्या उत्पादनात वाढ होते. अच्छा. तर सर, आपल्या आजच्या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञान आणि आजची शेती या विषयावर तुम्ही आपल्या श्रोत्यांना, युवकांना आणि शेतकऱ्यांना काय आवाहन कराल, काय सांगाल? शेतकऱ्यांनी आव्हान एकच आहे की आपण निवड शेतीच्या भरोशावर न राहून शेतीसोबत आपण दुय्यम उद्योग करायचा. मेंढीपाळ आहे, म्हणजे मुर्गी कुक्कुटपालन आहे, मच्छी पालन आहे किंवा तुमचं दूध व्यवसाय आहे, असं आपण त्यांच्या शेतीसोबत जोडधंदा करायला पाहिजे. कारण की निवड शेती हे आपल्याला कास्तकाराला पुरणारी नाही आहे. आणि दुसरी त्याबद्दल आपण शेतीचा माल निघाल्याबरोबर शेतीत आपण ताबडतोब न विकता आजकाल पेपरमध्ये किंवा मीडिया, सोशल मीडिया यांच्या मार्फत आपण पाहतो की भाव कमी होते, जास्त होते, आंतरराष्ट्रीय बाजार काय आहे हे ॲपमध्ये आहे. माल निघताना आपण आपला माल वेअरहाऊसमध्ये ठेवायचा. आपल्याला पैशाची अडचण असेल तर वेअरहाऊसवाले आपल्याला त्यांच्यावर लोन देतात, पैसे देतात, म्हणजे पैसे मिळतात. म्हणजे आपल्या पैसे नाही हा आपला उपयोग होत नाही, पैसेही मिळतात. आणि ज्यावेळेस आपल्या मालाला भाव राहील त्यावेळेस आपण माल विकला तर शेतकऱ्यांना त्याचा दुप्पट फायदा होईल, त्यावेळेस फायदा होईल. तसा निघाल्यावर आपण विकलो शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. ते मालाची तेजी मंदी पाहणं किंवा त्याच्यावर लक्ष करणं, मीडियावर, सोशल मीडियाचा वापर करणं, मोबाईलमध्ये ॲप निघाला ते ॲपाचा आपण वापर करणं, या सगळ्या गोष्टीवर आपण दूरदृष्टी ठेवायला पाहिजे. आणि व्यापारासोबत बसून फक्त माल विकताना आपण दलालासोबत फक्त माल विकून आपण घरी येणं हे बरोबर नाही. त्यांच्यासोबत चर्चाही करायला पाहिजे की आपण ह्या माल सध्या तेजी आहे, मंदी आहे, कसं होईल, आणि त्या हिशोबाने आपण आपला माल विकला तर 2 पैसे माल निघाल्यापेक्षा जास्त आपल्याला मिळणार आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी आपलं थोडं लक्ष द्यावं. शेतीबरोबर शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय सुद्धा करायलाच पाहिजे. तर श्रोते हो, आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीच्या टिकाऊ विकासासाठी महत्वाचे आहे. कारण शेतकऱ्यांनी नव्या साधनांचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायद्याची आणि पर्यावरणपूरक होऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती यांचे अद्भुत मिश्रण शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत करते. त्यामुळे पारंपरिक शेतीला आधुनिकतेचा स्पर्श देऊन आपण आपली अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करू शकतो. तर सर, तुम्ही आमच्या आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना आणि श्रोत्यांना खूप महत्वाची माहिती या कार्यक्रमातून दिली. तर मी आकाशवाणी अमरावती परिवारातर्फे आपली आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. मंडळी, आत्ताच आपण या कार्यक्रमात राजेंद्र नारायण जोशी यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.